दररोज तीच आणि तशीच तालीम करून कंटाळा आला असेल. हो ना, आलाच आहे. खूप कंटाळा आलाय. आज आपण तालमीत एक खेळ खेळूया. नवीन खेळ आहे. असा खेळ की जो याच्या आधी आपण कधीच खेळलो नाही. दादासाहेब खरंच नवीन खेळ? दादासाहेब कोणता आहे तो खेळ? सांगा ना लवकर. हो, पण तुम्हाला कोणी सांगितला? आम्हालाच सुचलाय. जिजांच्यामुळे सुचलाय. हा खेळ खेळलो की जिजा एकदम आधीसारखे होऊन जातील. त्यांना खूप आनंद होईल. हो, पण दादासाहेब तो खेळ आहे काय? दादासाहेब सांगा ना, तुम्ही सांगत का नाही आहात? सांगणार. आधी जिजांना तर येऊ द्या. हा खेळ ऐकला की तुम्हालाही पटेल. शिवराम पंत सिर्फ आदिलशाही नाही, इथल्या मातीतले होनहार सरदार. आम्हाला इथले बाहेरचे असा कोणताच भेद जाणवत नाही. सगळेच इथले. सच? तुम्हाला खोटं वाटतंय? नहीं, हरगिज नहीं. तुम ही बोलता है मुझे सच बोल. खैर छोड़िए. आपकी यहाँ की मौजूदगी नाफरमानी की दलील तो नहीं? नाफरमानी तब होती अगर हम यहाँ छुप कर आते, पण असं काहीच झालं नाही. आम्ही आमच्या बादशाह हजरतना विचारूनच आपल्या भेटीला इथे आलो आहे. वक्त की नजाकत को वो भी समझते हैं. खुर्रमनं मेवाड जिंकलंय. मेवाडच्या राणानं सोन्याचं घोड्याचं खोगीर दिलं, हिराची टोकरी दिली, जट जवाहीर, कापड, विचारूच नका. अब हम एक साथ नहीं आएंगे तो मुगलों के सामने बुरी तरह शिकस्त खानी पड़ेगी. तुम्हाला हे सगळं ठाऊक असेलच. मग काय करावं असं वाटतं? हमें खुर्रम के बारे में नहीं सोचना चाहिए. खामखा वक्त जाया होगा. मलिक जी, हमारी यहाँ मिलने की वजह शहजादे खुर्रम है और आप कह रहे वक्त जाया होगा. हम कुछ समझे नहीं. अरे वो यहाँ आएंगे तो हम उनके बारे में सोचेंगे, पण तो इकडे येऊच शकणार नाही. असं आपण काही केलं तर? वाह, आम्ही प्रभावित झालो. आप बहुत खूब सोच रहे हैं. हम अपने और आपके फर्ज को नजरअंदाज नहीं कर रहे. खुर्रम को शाहजहां कह के नवाजा है, ये अच्छी तरह जानते हैं. लेकिन शहजादे परवीज भी आलमगीर जहांगीर के ही बेटे हैं. हम उनका हौसला बुलंद करेंगे. पण खुर्रमने शहाजहानकडे कुतुबशाहीतून संधान साधले आहे. त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आप भी सबकी खबर रखते हैं. बंदा हौसले पर मजबूर है. ये आपकी खुदाई है. तुम्ही तुमच्याकडच्या सगळ्या बड्या सरदारांवर लक्ष ठेवून असता, मग आम्ही ही खबरदारी घ्यायला हवीच ना. कशाला उगाच भोळेपणाचा आव आणता. लखुजी राजांवर तुमचं लक्ष आहेच ना. असं बोलू नका शिवराम पंतजी. दर्द होता है. आम्ही आमच्या लोकांना सतर्क ठेवतो ऐसा बोलतो. आमच्या मराठी सरदारांची जुनी खोड आहे. आव्हान दिलं तर त्यांचं रक्त सळसळत राहत. आव्हान दिलं नाही तर ते आपल्या कुटुंबात, आपल्या रयतेत रमतात. ही तर चांगलीच गोष्ट आहे. वाईट काय आहे त्यात? ये कौन किस नजरिए से देखता है उस पर निर्भर होता है. काही बोलायचं होतं का? नाही, म्हणजे तुम्हाला कसं समजलं? माणसं फक्त काही तोंडानच बोलत नाहीत. काय माणसं आधी डोळ्यांनी बोलतात. त्यांना माहित असतं त्यांचं शस्त्र काय आहे ते. ईश्वर, काहीतरी शस्त्र काय? नुसतं शस्त्रच नाही. जाऊ दे. आता त्या विषयावर जर बोलायला लागलो तर तुम्ही जे बोलायला आलाय ते विसरून जाल.
आणि मग आम्हाला दोष द्याल. बोला, काय मनात आहे? आता या घडीत काही कालच लग्न करून तुम्ही आला नाही. एवढी मनाची तयारी कशा पायी करायची? गोष्टच तशी आहे. आम्हाला माहित आहे तुम्ही नाही म्हणाल, पण राहवलं नाही म्हणून आलो. आणि आता जीभच उचलत नाही. म्हणजे विषय महत्वाचा आहे तर. आणि तुम्ही ठरवूनही टाकलं की आम्ही त्याला नकार देणार होते. कालच या घडीत आलो नाही ना, म्हणून. बर, बोला. बघा हा, नाही म्हणजे आम्ही थोरल्या बाईंची तक्रार वगैरे अजिबात करत नाही. आणि केली तरी कोण पुसतंय म्हणा. हा? जिजा आता मोठ्या झाल्यात. अहो, त्या वयात लग्न झालं होतं आमचं. नाही, त्यांची सुद्धा तक्रार करत नाही होत आम्ही. पण कोणी काही म्हणा, तो आमच्या पोटचा गोळा नसला तरी आऊच आहोत ना आम्ही त्यांच्या. जिजांविषयी काहीतरी मागणं एवढं आमच्या ध्यानात आलंय. इथं मात्र तुम्ही साप चुकलात. बाकी कशालाही आम्ही नाही म्हणू, पण जिजांविषयी कधी नाही म्हणणार नाही. म्हणजे जिजांनी तालीमखान्यात जायला बंदी करावी आणि मुतपाकखान्यात यावं अशी मागणी केली तरीही तुम्ही नाही म्हणणार नाही? छे, भलतंच काय असलं? आम्हाला माहित होतं तुम्ही असंच म्हणणार. तुम्ही असा विचार केला तरी कसा? जिजा ताना बाळ असल्यापासून त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत हे माहिती आहे ना तुम्हाला. पित्याच्या नजरेने बघताय, एकदा आऊच्या नजरेने बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आम्ही असं का म्हणतोय ते. आम्हाला ठाऊक आहे जिजा तालीमखान्यात रमतात, त्यांची आवड तीच आहे. अगदी अगदी मान्य. मग मुद्दाम जे आवडतं त्याच्यावर बंदी आणायची का? मुलगी परक्याचं धन असतं. उद्या दोनाचे 4 हात होऊन सासरी जाईल तेव्हा मुतपाकखान्यातील काहीही येत नाही. तालीमखान्यातील सगळ्या गोष्टी अवगत आहेत असं सांगणार आहोत का आपण? मुलीचे आई वडील म्हणून आपलं काही कर्तव्य आहे की नाही? किती मजा येईल ना. हे काय, अस्लोजी दादा, राघोजी दादा, तुमचे दोघांचे असे चेहरे का पडलेत? मग पडणार नाही तर काय. अहो, या खेळात मार कोणाला मिळणार? जुलमी सैनिक म्हणून तुम्ही आम्हालाच मारणार ना. ओ, पण मी लहान आहे ना तुमच्या समोर, एक शेतकऱ्यासारखाच. आणि तुम्ही दोघं कसे आमच्या बहादूर ना, म्हणजे आमच्या गरीब शेतकऱ्याला लुटणारे वाटतात. आणि दादासाहेब, आपण या जुलमी सैनिकांशी लढणार ना? किती छान. अहो, छान काय, आमचं गरिबाचं धान्य हे लुटणार. हो, पण आम्ही आणि दादासाहेब या जुलमी सैनिकांना मारून टाकू आणि शेतकऱ्याचं धान्य परत करू. चला, दोघं जुलमी सैनिक बनून या. जी दादासाहेब. जिजा, तुम्हाला मनापासून आनंद झालेला दिसतोय. हो, आणि दादासाहेब, आपण हा खेळ रोज खेळू आणि सगळ्या शत्रूंना पळवून लावू. जिजा वीज आहेत, वीज. त्यांना बांधायचं आणि पकडायचं म्हणजे. त्यांचा घोर घेऊ नका. त्या वीज आहेत तर आम्ही आऊ आहोत त्यांच्या. पण दत्ताजी, अचलोजी, राघोजी, बहादूर हे गुणी आहे. हे सगळं जिजांच्या भल्यासाठी चाललंय असं जर त्यांना कळलं तर तेही मान्य करतील. आता बाकी कशाचाही विचार करू नका. सगळं काही आमच्यावर सोपवा, आम्ही बघू. फक्त 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 काय? फक्त थोरल्या बाई साहेबांना तुम्ही सांगा. हा? तुम्हाला अवघड जात असेल तर आम्ही सांगू. लेकीच्या भल्यासाठी आम्ही एवढं करूच शकतो.
करू का हा? म्हणजे तुम्हाला अवघड जात असेल तर. छे छे, अवघड नाही, आम्ही सांगू. तुम्ही काळजी करू नका, ते आमच्यावर सोडा. आबासाहेब, आम्हाला पण हवी अशीच खरी तलवार. आमच्याकडे एक खेळण्यातली तलवार आहे. विश्वास ठेवा, ह्यात जिजांचं भलंच आहे. उद्यापासून जिजांचं मुलांच्या बरोबर तालीमखान्यात जाणं बंद म्हणजे बंद. ते एक आठवलं होतं म्हणून आलो होतो. सैन्याच्या दवा पाण्याची आणि दाण्या गोट्याची तुमची तयारी झाली असेल ना, ती आम्ही घेऊन जावं म्हणतो. हो, पण आपलं हे कालच बोलणं झालं होतं. आत्ता तुम्ही दुसरं काही बोलायला आला आहात, हो ना? नाही नाही, तेच सैन्याचाच विचार आहे आमच्या डोक्यात. दुसरं काय असणार? कशाला लपवताय? तुम्हालाही माहितीये तुम्हाला खोटं बोलता येत नाही. बोला काय बोलायचंय ते. त्याचं असं आहे की आधी आम्हाला हे सांगा की तुम्ही ओळखलत कसं की आम्ही वेगळा विषय घेऊन आलोय. पत्नी आहोत तुमच्या. आम्हाला स्त्रियांना एक देणगी असते. आपल्या माणसाच्या मनात काय सुरू आहे हे आम्हाला आपणच उमगतं. असं ना? चला, म्हणजे हे आणखीनच सोपं झालं म्हणायचं. बसा. आमचा असा विचार आहे, जिचा आपली लेक आज ना उद्या त्यांना सासरी जावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला त्यांना तयार करायला पाहिजे. आई वडील म्हणून आपलं हे कर्तव्यच आहे, खास करून आईच. बरोबर? बरोबर. आम्हाला ठाऊक आहे तुमची खूप माया आहे जिजांवर. त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की उगीच आपण जिजाला दुखावतोय. पण आई म्हणून तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला पटेल की आम्ही जे सांगतो आहोत ते जिजाच्या भल्यासाठीच आहे. त्यामुळे माझा प्रस्ताव असा आहे की जिजानी आतापासून मुतपाक खाण्यात मादल्या आऊसाहेबांना मदत करावी. आणि म्हणजे त्यांचा ओढाय भावंडांसोबत खेळण्या, तालीमखान्यात जाण्या. हो ना. ते आता बंद. धान्य दे आम्हाला, दे सगळं. आणि घरात काही गोड असेल तर ते सुद्धा दे. दादासाहेब, आपण इथे लुटायला आलोय, खाण्याला नाही. धान्य मागायच्याकडून. हा, धान्य सुद्धा दे रे, दे. नाही हो, घरी फक्त मुलांपुरतच आहे. नका देऊ हो. दे दे दे. खबरदार. असे कसे घेऊन जाल? आमची रयत आहे, आम्ही काही नेऊ देणार नाही. तुम्ही काय कराल? आम्ही तुमच्या बलाढ्य आहोत. तुम्ही काहीही करू शकत नाही. दया करा हो, आमची मुलं उपाशी राहतील. जिजा, घाबरू नका, आम्ही आहोत ना. बेधडक बोला.
दादासाहेब, आम्ही घाबरत नाही आहोत. आम्हाला या गरीब शेतकऱ्याची दया येते. पण जिजा, नुसते अश्रू ढाळून काय होणार नाहीये. आपल्याला या गरीब शेतकऱ्याचं धान्य त्याला परत द्यायचंय. आम्ही कोण आहोत ठाऊक तरी आहे का? शत्रू आहात ठाऊक आहे आम्हाला, आणि शत्रूसाठी आम्ही आमची तलवार उचलली आहे. दादासाहेब दादासाहेब, तुम्हाला तर खरंच लागलो. जिजाऊ काय केलं ते? हे कसं शक्य आहे? तेही एका झटक्यात. जिजाच्या बालमनाचा जरा विचार करा. नाही, आम्हाला हा प्रस्ताव मान्य नाही. लहान लेकराचं कसं असतंय, त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे नाही वागू दिलं तर ते हट्ट करणार, रडणार. पण हळूहळू नवीन ठिकाणी ते रुजणार. जिजाना आज तालीमखाना आवडतोय, उद्या मूतपाकखाना सुद्धा आवडेलच की. असंच होईल याची खात्री आहे तुम्हाला? अहो, त्या जीव टाकतात आपल्या भावांसाठी. तालीमखाना, तिथल्या सूचना, शिकवलेले पवित्रे, हेच विश्व आहे त्यांचं. होय, ते सगळं आत्ता आहे, पण उद्या त्यांची आवड बदलेलच की. कशी? तालीमखान्यात त्यांच्या भावांना खेळताना पाहून त्यांचं मन रमेल मुतपाकखान्यात? तसं असेल तर मग त्यांनी त्यांच्या भावाला भेटायचंच नाही, त्यांच्याकडे पाहायचं सुद्धा नाही. आम्ही सांगू की आजपासून काही दिवस त्यांनी त्यांच्या कुठल्याच भावाशी बोलायचं नाही. हे असले नियम त्यांना सांगायला जाऊ नका. तुम्ही हे स्वतः बोलत नाही आहात, इतकं कळतंय आम्हाला. छे, हा सर्वस्वी आमचा विचार आहे. तुमच्या मनात हे कोणी पेरलंय हे कळलंय आम्हाला. आता उगाच मधल्या बाईसाहेबांना यात ओढू नका. त्यांनी आम्हाला काही एक सांगितलेलं नाहीये. बघा, आम्ही त्यांचं नावही घेतलं नाही, तुम्हीच बोलताय. आता तरी खरं सांगाल? कबूल. आम्ही मान्य करतो की या विषयासंदर्भात आमचं मधल्या बाईसाहेबांसोबत बोलणं झालं होतं. पण कुटुंबात आपण एकमेकांच्या मताचा आदर करायला पाहिजे. हो तर कुटुंबात एकमेकांना सावरून घेतलंच पाहिजे. पटलं ना तुम्हाला? थोडं, सगळंच नाही. जिजांना सगळं यायला हवं हे आमचंही मत आहे. मुतपाकखान्यातही त्यांनी यावं, पण त्यांनी तालीमखान्यात येऊच नये, भावांशी बोलू नये, खेळूच नये, हे मान्य नाही. अहो, त्या तिथं गेल्या तर मुतपाकखान्यात येणारच नाही. त्यांना समजावलं तर समजतील त्या. हे मधल्या बाईसाहेबांनी सुचवलंय म्हणून तुम्ही नकार देताय, होय ना? मधल्या बाईसाहेब काय किंवा धाकल्या बाईसाहेब काय, दोघींचंही तुमच्या इतकंच प्रेम आहे जिजावर. त्या दोघींना स्वतःचं मूल असतं तर कदाचित त्या जिजासाठी इतक्या आग्रही राहिल्या नसत्या. कबूल. मग हो म्हणा. म्हणा. हो, पण मी काय म्हणतो, करून बघायला काय हरकत आहे? जिजा किती ऐकतात ते कळेलच. पण मधल्या बाईसाहेबांना समाधान तरी मिळेल. पुढचं पुढं बघू. काय शस्त्र आहे ते, झुंजात लागणारच. जखमा म्हणजे पुरुषांच्या अंगावरचे सोन्याचे डाग असतात. काय लोजी, बरोबर आहे ना?
हो दादासाहेब बरोबर आहे. चला मग उठा. जिजा सांगतायत तसं त्या शेतकऱ्याला त्याचं धान्य परत द्या. बघा कसं रडतोय तो. चला चला. जाधवरावांच्या कुळी उपजलेली जिजा या रयतेवर कुठलीच आफत येऊ देणार नाही. बघा आम्ही गनिमांच्या कशा मुसक्या आवडतो. गनिम गनिम नाही जिजा आम्ही आहोत. भ्याड असल्यासारखे नको नको काय करताय. एकतर 2 हात तरी करा नाहीतर पळून तरी जा. तलवार शिकलायत ना. जी दादासाहेब. चला मग. पेट चिराग होईल तुमचा सुभा. याद राखा कोणाशी 2 हात करताय ते डोळे उघडे ठेवून पहा. आमचे डोळे उघडेच आहेत. आमची रयत बिनघोर राहावी त्यासाठी जिजा अखंड जागते आहेत. जिजा या जुलमी सैनिकांशी बोलण्यात वेळ दवडू नका. तो गरीब शेतकरी बघा धान्यासाठी डोळ्याच्या वाती करून वाट पाहतोय. मधल्या बाईंच्या समाधानाखातीर जिजांचं मन दुखावणार का? भागीरथीबाई घेतील जिजांच्या कलाकला. मान्य. जिजा रमतीलही कदाचित तिथे, पण त्या काय गमावतील माहितीये का? काय? अहो आपल्या जिजांकडे पहा जरा. त्यांचा ओढा तालीमखान्यात, तलवारबाजीतला त्यांचा पदन्यास पहा ना. ते आहेच, पण उद्या त्या सासरी गेल्यावर त्यांना त्यांच्या घराकडे चौफेर लक्ष ठेवावं लागेल. त्यामुळे त्यांना स्वयंपाकाची जाण ही हवीच. हल्ली आपल्या मराठी मुलखात मुलगी उंबरठा न ओलांडणारी, नाजूक साजूक वाढवण्याची चढाओढच लागली. अशा वेळी अरेला कार्य करणारी, संकटांचा सामना करणारी आमची लेक असावी असं आम्हाला वाटलं तर ते चूक आहे का? बोला, बदलणार निर्णय? अहो आपल्या जिजा गरम वाफेसारख्या आहेत. त्यांना कोंडून ठेवता येणार नाही. जितकं झाकू तितक्याच वेगाने उसळून वर येतील. तुमच्याशी बोलण्यात आजवर कोणी जिंकलंय का? शेतकरी दादा तुम्ही बी आमच्या जिजा संगे या जुलमी सैनिकांना पळवून लावणार ना. हो आपण त्यांना पळवून लावूया. चला. नको नको नको. ही जिजा आता थांबणार नाही. ही धावणी अशीच सुरू राहील. मुलुखातून पळवून लावल्याशिवाय ही जिजा थांबणार नाही. थांबा थांबा म्हणते. थांबा ना. थांबा. इकडेच थांबा. पुरे नका पळू. थांबा आता हा खेळ. नाही अहो थांबा. नाही मधले आऊ. हे बघा आम्ही शेतकऱ्याचं धान्य त्याला परत मिळवून दिलं. दिला ना मग पुरे आता. थांबा. काय सांगतोय ते ऐका जिजा. पुरे आता. नाही आऊ. आधी या गनिमांना पळवून लावतो. मुलुखातून पळवून लावतो. नको नको नको. नाही आम्ही यांना आबासाहेबांच्याकडेच घेऊन जातो. तेच काय ती शिक्षा देतील. हो चला चला चला. नाही नाही. करा त्यांना. चला आबासाहेबांकडे. थांबा. निस्सर, हा हे जिन्नस इतकं जास्त आहे की आपल्याला जास्त बैलगाड्या लागणार. होय त्या तर लागणारच. अहो पण मागच्या खेपाला वहिनी साहेबांनी जे सामान दिलं का नाही ह्याच्यापेक्षा कमी होतो तरी 2 मास पुरलं होतं. या खेपाला एवढं का दिलं पुन्हा डाव? अरे पण आता दादासाहेबांच्या योजनेनुसार सैन्य विभागला जाणार ना, आणि त्यासोबत हे जिन्नस बी विभागला जाणार. मग जास्त जिन्नस लागणार, बरोबर की नाही? हा 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 बरोबर बरोबर बरोबर. आबासाहेब आबासाहेब आम्ही शेतकऱ्याचं धान्य परत मिळवून दिलं. जिजा का?
आम्हाला तुम्ही मागून आबासाहेब वाटलात म्हणून साथ घातली. अहो हे आबासाहेब नाहीत, येऊन निस्तार चाचा आहे. जिजा अहो हे काय आज काही विशेष आहे का? काकासाहेब, विशेषच आहे. या 2 जुलमी सैनिकांनी या शेतकऱ्याचं धान्य चोरलं होतं. आपल्या जिजाकांनी त्यांना ते धान्य परत मिळवून दिलं. अरे वा जिजाक्का, हा? आज लई झाक कामगिरी केली आहे तुम्ही. हो, म्हणून हे आम्ही आबासाहेबांना दाखवायला चाललोय. असा चला चला लवकर चला. जिजाच्या थोरल्या दाण्यांच्या बी एक पाऊल पुढेच जाणार. बघा तुम्ही. अहो त्या जिजांचं भलंच आहे. आणि आता तर थोड्या वेळापूर्वी तुम्ही कबूल झाला होतात की जिजांवर आपण बंदी घालू. तेच खटकतंय आम्हाला. एखाद्या प्राण्याशी वागावं तसं आपण आपल्या लेकीशी वागतो. भलेपणाचे इतर सगळे उपाय संपले. चला लवकर आबासाहेबांना सांगूया. चला चला. आऊ आबासाहेब, आम्ही सुलतानी सैनिकांना जखमी करून पळवून लावलं. काय? आणि शेतकऱ्याला त्याचे मेहनतीचे धान्य परत मिळवून दिले. सुलतानी सैनिक? कुठे होते सुलतानी सैनिक? आणि शेतकरी कोण? अजून तुमच्या डोक्यात गेलं नाही का? अहो झपाटलाय त्यांना. आम्ही थांबवत होतो तालीमखान्यात, पण आम्ही काय बोलतोय हे पोचत नव्हतं त्यांना. जिजा पटकन सांगा. दत्ताजी, तुम्ही मोठे आहात सर्वात. तुम्ही यात सामील आहात. हो आऊ, कल्पना तर दादासाहेबांचीच होती. हे काय, आम्ही सुलतानी सैनिक आणि हा शेतकरी. हे बघा, या दुष्ट सैनिकांच्याकडून या शेतकऱ्याचं धान्य आपल्या जिजांनी त्यांना परत मिळवून दिलं. काय हो? काय आहे? बघू. अहो केवढं लागलंय. जिजा, दत्ताजी खेळताना खरा वार केला की काय तुम्ही? असं करतं का कोणी? हळद लावावी लागेल आता. आबासाहेब, शत्रू एकदा ठरला की शस्त्राला कळतं. शस्त्राला डोळे नसतात ना. नाही, गोमाजी काकाने आम्हाला शिकवलं होतं की शस्त्राला फक्त धारच असते. आणि शेतकऱ्याच्या विरुद्ध त्यांनी असं करावं, ह्याने आमचं रक्त अगदी उसळून आलं होतं. मधल्या बाई, तुम्ही जिजांना तुमच्या ताब्यात घ्या. तुमचं म्हणणं बरोबर होतं. आबासाहेब, आऊ काय म्हणतायत? सांगा. तुम्ही सांगा, तेव्हा त्यांना पटेल. आऊ, ही सगळी आमची कल्पना होती. तुम्ही जिजाला सजा नका करू. वाटलं तर आम्हाला करा. त्यांच्या चेहऱ्यावरती हसू यावं म्हणून आम्ही हे सगळं केलं. मधल्या बाई, तुम्ही घेऊन जा यांना. नको, आधी त्यांच्या आबासाहेबांनी सांगू देत त्यांना. त्याशिवाय त्यांची समज पटायची नाही. आम्ही मोठ्याने जो निर्णय घेतलाय तो जिजाच्या भल्यासाठीच आहे. त्यांच्याकडे बघून सांगा ना. उगाच का इकडं तिकडं बघताय? नाही म्हणजे आम्ही घेतलेल्या निर्णयाचं जिजा स्वागतच करते. आम्हाला खात्री आहे, कारण हा निर्णय त्यांच्या आबासाहेबांनी घेतला आहे. हा, पण त्यांच्या भावंडांना मात्र ही शिक्षा वाटू शकेल. का आबासाहेब? आम्हाला असं का वाटेल? आजपासून आम्ही सांगेपर्यंत जिजा तुमच्या बरोबर बोलणार नाहीत,
बघणार नाहीत आणि खेळणार सुद्धा नाहीत. त्या त्यांच्या मधल्या आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या सांगतील ते करतील. आजपासून त्यांना तालीमखाना सुद्धा पूर्ण बंद आहे. आऊ आबासाहेब, तुम्ही सांगाल ती शिक्षा आम्ही भोगू, पण असं करू नका. दत्ताजी, निर्णय सांगितला आहे आबासाहेबांनी, मग झालं. सरकार आज्ञा आहे का? या या गोमाजी. सरकार, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जिजाक्कांसाठी खास तलवार बनवून आणली. गोमाजी, ती तलवार दुसऱ्या कोणाला तरी द्या. जिजा आजपासून आमच्या संगे मुदपाक खाण्यात असणार आहेत. नाही, जी तलवार जिजांसाठी केली आहे ती जपून ठेवा. आत्ता जरी नसली तरी ती जिजांचीच राहील. जिजा, तुम्ही आता निघा मधल्याहून. आऊ, आम्ही खेळताना पुन्हा भान ठेवू, खरा वार नाही करणार. तो विषय संपलाय. तुम्ही निघा. आबा, आबा, गोमाजी, बाहेर जगदेवारी निस्तार आहेत का? होय सरकार. चला. बचपन में हम कहानियां सुना करते थे. इसकी जान उस तोते में, उनकी जान 7 समंदर पार किसी की आंख में. आपने भी सुना होगा. हा? जी नहीं, इस तरह की नापाक तकरीरों में हम कभी शामिल नहीं थे. हाँ हाँ हाँ, हमने कब कहा कि आप शामिल थे? हमने तो सिर्फ पूछा कि ऐसी कहानियां आप सुनते थे कि नहीं. हाँ, सुनते थे. कहानियां और हकीकत में ज्यादा फर्क नहीं होता. कहानियों में पहले ही बोला जाता था कि शैतान की जान किसमें है, लेकिन हकीकत में हमें बहुत देर बाद पता चलता है. हुजूर का रुख किस तरफ है ये नाचीज अभी तक समझा नहीं. ये क्या खिलवाड़ है? हम कोई खिलौना है? आला हजरत परवीज ने आपको रफ्तार कम करने का हुक्म किया होगा, है ना? हुजूर, ये सच है? आप जैसे वफादार. दिलावर, रुकिए रुकिए. शमशेर खान, तशरीफ रखिए. आप नहीं जानते, अब हम लखू जी के साथ रहम दिली से पेश आएंगे.
क्या ये मुमकिन है? हम समझ सकते हैं। शमशीर चलाने वाले का हाथ रोकना, उसकी शमशीर को रोकना, इसका दर्द हम समझ सकते हैं शमशेर खान। आज आप कुछ अलग रंग दिखा रहे हैं। पर खान खनान फरमा रहे थे कि आपने आदिल शाह के सरदारों के साथ मिलकर दोस्ती का हाथ बढ़ाया और बादशाह सलामत से अर्जी की थी। क्या ये झूठ है? इसको हम आपकी गलतफहमी तो नहीं कह सकते, पर हां ये कह सकते हैं कि उस अर्जी में आपको रोकने का कोई जिक्र नहीं था। ऐसी कोई भी गुंजाइश नहीं थी कि आपको रोका जाए। आज माझी जरा लवकर आला असता का नाही तर काय खरं नव्हतं बघा. जिजाकांनी नवीन तलवारीनं जुलमी फौजेला पळवून लावलं असतं. वय या तर म्हणतो बरं झालं उशीर झाला, नाहीतर अच्युतजी राज आणि राघोजी राजांचं काही खरं नव्हतं. होय होय होय. आज घडवलेली तलवार सरकार हे बघा. हे काय जिजाकांनी त्यांच्यासाठी बनवलेली नवीन तलवार बघितलीच नाही का काय? अहो आम्हाला तर वाटलं आतापर्यंत तलवारीचं पूजन आणि औक्षण बी झालं असेल. म्हणजे थोरल्या बाईसाहेबांनी गोमाजीला तलवार जपून ठेवायला सांगितले. होय. का बरं? जिजाकांच्या पसंतीला आली नाही काय तलवार? त्यांच्यावर एक वेगळी जबाबदारी सोपवली. ती जबाबदारी त्यांनी पूर्ण केली की मग त्या तलवार हातात घेतील. तवर म्याच जपून ठेवणार आहे. असं बर धनी, हे बघा ही सगळी तयारी झालेली. आता हे सगळं गाडीत चढवायचं आणि निघायचं. बरं मी काय म्हणतो गोमाजी जी, हो आज आमच्याऐवजी तुम्हीच जाताय का? आज जरा बाहेर जायला नकच वाटतंय. होय जी. बर अहो मग तुम्ही आराम करायची. मी अजित आहे की अजून. गोमाजी कशाला? मी जातो. तसं कशाला? एकाला दोघं असली बरी. अहो नको, मला काय दाढ भरली होई. मी सगळं घेऊन जातो, तुम्ही काय काळजी करू नका. दादासाहेब काही काळजीचं कारण नाही ना? नाही नाही का? नाही, सैन्यापुढं सगळं दुय्यम मानणारे दादासाहेब आज काही कारण सांगून जाण्याचं टाळतायत. हे पहिल्यांदा बघतोय आम्ही. मान्य. आजवर आम्ही कधीच कुठलीच कारण सांगितली नाही. एका मनसबदारानं सैन्याला कधीच सबब सांगितले नाही. पण आज एका बापानं आपल्या लेकीसाठी जाणं टाळलंय. आमच्याकडं असं पहिल्यांदाच बघताय जिजा. रीत विसरताय. आम्ही डोळे वर करून सुद्धा बघत नव्हतो. आबासाहेब असे पहिल्यांदाच वागलेत. म्हणजे आमच्यासाठी नवीन तलवार करून आणली आणि वर आम्हाला तालीमखान्यात जायला आणि दादांशी बोलायला मनाई केली. हो केली त्यांनी. त्यात आमच्याकडं असं बघायला काय झालं? आम्ही सांगितलं की काय? आणि हो सांगितलं आम्ही तर ते तुमच्या भल्यासाठी सांगितलं. ही काही शिक्षा नाही. जिजांसाठी तर शिक्षाच आहे. जे आधी शिकायला पाहिजे यायला पाहिजे ते इथं मुतपाकखान्यात, तालीमखान्यात नव्हे. हे अजिबात सहन होणार नाही. आणि तुमच्या दादांशी बोलणं बंद म्हणजे बंद. आपण जिजांना सांगूया की आम्ही बोलू तुमच्याशी. निस्सार आम्ही खरंच नको ना याला तुमच्यासोबत. छाव राहा तुम्ही निवांत. आणि मी सर काही एकलाच चाललोय तेव्हा. अख्खी शिबंदी आहे की माझ्यासाठी. होय. हो गेलो आणि हो आलो. हा धनी जातो मी.
अरे येतो म्हणावं, जाऊन येतो. जी गलती झाली पुण्याला नाही होणार. या चला मामाजी, ते जिन्नस चढलंय तेवढं बघून घेऊया. चला या. आबासाहेब, काय अहो जिजांशी न बोलणं आम्हाला कोणालाच सहन होत नाही. हो आबासाहेब, तुम्ही म्हणालात की तुम्ही आम्हाला शिक्षा केली आहे. आम्हाला तर शिक्षा आहेच, पण आमच्याहून जास्त कठोर शिक्षा जिजांना आहे. अहो हे बघा, कुठलाही नवा निर्णय पचायला जडच जातो, अवघडच म्हणा ना, पण मग नंतर हळूहळू त्याची सवय होते. अहो आबासाहेब, एकदा जिजांकडे तरी बघा. अहो आजपर्यंत आम्ही त्यांना एवढं निराश कधीच नाही बघितलं. हो आबासाहेब, त्या मान सुद्धा वर करत नाहीयेत. म्हणजे त्यांना बी समजावंच लागेल. चला आम्ही येतो. हम जानते हैं शमशेर खान, पानी और तमन्नाओं की तासीर एक है, आगे बढ़ते जाना. हम आपको ये कभी नहीं बताएंगे कि आप अपने घाव भूल जाओ. गुस्ताखी माफ हुजूर, आप दोनों तरफ से बोल रहे हैं. आगे भी जाना है और पिछड़ा घाव भी नहीं भूलना है. मुगल, निजाम शाही और आदिल शाही मिलकर एक साथ आगे जा सकते हैं. हम ये नहीं कहेंगे कि आप लखुजी जाधवराव को भूल जाइए. लखुजी जाधवराव आपका ज्यादती मामला है, उसे हमारे बीच मत लाइए. कैसे? वो तो आपके वफादार हैं. वफादारी का जज्बा कभी कभी इंसान को गुस्ताख बना देता है. वो पहले वफादार ही थे, मगर अब उन्हें हमारा काम चोरी डकैती का लगता है. अब उन्हें सिर्फ माजी रयत इतना ही करना आता है. यानी हम उनको कुछ करेंगे तो आपको? अरे यही तो हम चाहते हैं कि आप उनके बारे में कुछ करें, कि किसकी जान किस में है, ये जानना बहुत जरूरी है. हम जानते हैं लखुजी जाधवराव की जान किस में है.